गोपीचंद पडळकर आहेत। आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होतंय। महायुतीचे जे सगळे उमेदवार आहेत ते विजयी होतील असा विश्वास 1,00,000% 9च्या 9 उमेदवार विजयी होणार आणि तशा पद्धतीने आमच्या सगळ्या नेते मंडळींनी प्रयत्न केलेले आहेत आणि लोकांचा विश्वासही आमच्या नेते मंडळींच्या वरती आहे, आमदारांचा जास्तीचा आहे आणि त्यामुळे निश्चित 9च्या 9 उमेदवार आमचे निवडून येणार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये अटकेमध्ये होते, आज ते सुद्धा मतदानाला आलेले आहेत। काँग्रेसने त्याच्यावरती आक्षेप घेतलेला होता की गणपत गायकवाडांना मतदानाचा अधिकार जो आहे तो देऊन बघा, काँग्रेसचे लोक संविधान मानतात का तरी नक्की? का संविधानाचं पुस्तक घ्यायचं नुसतं आणि त्याचं राजकारण करायचं? अरे त्यांचा अधिकार आहे ना तो, ही सगळ्या कोर्टाच्या प्रोसेस करून ते मतदानाला करायला आलेले आहेत, तो त्यांचा अधिकार आहे। मूलभूत अधिकारापासून तुम्ही त्यांना वंचित ठेवू शकत नाही। आणि मग काँग्रेस नेमकं कशावरती चालतं? त्यांच्या म्हणण्यावरती राज्य चालतं का? ह्याच्या अगोदर कितीतरी अशा निवडणुका झालेत, लोक जेलमध्ये राहून निवडणूक लढतात, जिंकून येतात। आता मागच्या विधानसभेमध्ये बघा ना, आपले एक सदस्य जेलमध्ये होते, ते निवडून आलेले आहेत। असं काही नाही, त्यांचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी ते आलेले आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरुसोनी, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करूनच गायकवाड मतदानासाठी पोहोचल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। गणपत गायकवाड यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे, मात्र काँग्रेसला संविधान मान्य आहे का असा सवाल करत कोर्टाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच गणपत गायकवाड मतदानासाठी दाखल झाल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। तर महायुतीचे सर्वच 9 उमेदवार विजयी होतील असा दावाही गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे। महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी